स्वरूप असणार आहे? परमपूज्य आचार्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजाला आपण 2001 पासून जोडलेले आहोत. 2001मध्ये आपण स्वामीजीची भागवत कथा घेतली होती. नवा मुंडा येथे प्रांगणामध्ये 7 दिवसाची भागवत कथा चालली होती. त्या भागवत कथेपासून आपण स्वामीजीला जोडलेलो आहोत. स्वामीजीसोबत आपण 25 वर्षापासून कंटिन्यू आहोत. स्वामीजीच्या 2 वेद विद्यालयावर मी ट्रस्टी म्हणून सुद्धा काम करतो. त्याच प्रेरणेने स्वामीजी करता आपण आज 25 वर्षानंतर परत आज आपल्याला योग आला. स्वामीजीने आपल्याला 3 दिवसाचा टाईम दिला आणि 27, 28, 29 ऑगस्ट 3 दिवस स्वामीजीचं शांती पर्व संदेश या विषयावर 3 दिवसाचं व्याख्यान आयोजित केलेले आहे. व्याख्यान ऐकल्याला ते काही श्रोते येतील त्यांना सर्वांना आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 3 दिवस स्वामीजी आपल्या घरी थांबणार आहेत. असं 25 वर्षानंतर योग आल्यामुळे आपण सर्व परभणीकर खुश आहोत. मी तर एक माध्यम आहे पण हे परभणीकराचं प्रेम आहे स्वामीजीवर, ज्यांच्यामुळे स्वामीजी परभणीला आलेले आहेत. मी तर त्या दोघांमधला एक माध्यम आहे, दुवा आहे. पण पूर्ण परभणीकर त्यांचे एक नशीब किंवा चांगली बाजू समजा स्वामीजीचं परत आपल्याला 3 दिवस सहभाग लाभणार. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अजमेरा परिवार आपण नेहमी अग्रेसर असता, परंतु आजकाल धार्मिक आणि सामाजिक कार्यात बऱ्याच परिवाराचे हे नाही. परंतु आजच्या 3 दिवसाच्या या कार्यक्रमासंदर्भात नागरिकांनी सुद्धा या विचारावर यावं, याबद्दल काय सांगता तुम्ही? नाही, 100% आम्ही हमेशा धार्मिक सामाजिक कार्यक्रमात जुळलेला असतो. आपल्या खासदार साहेबांनी घेतलेली पंडित मिश्राजीची कथा असो किंवा आता रामकथा होणार आहे मोरारजी बापूची, जिथं कुठं धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमात आम्ही आवर्जून उपस्थित लावतो. तन मन धनाने उपस्थिती लावतो. तर सर्व परभणीकरांना मी एक आव्हान करील, या 3 दिवसाच्या व्याख्यानचा पुरेपूर सर्वांनी लाभ घ्यावा. आणि सकाळी 5 ते संध्याकाळी 5 ते 7:30 अक्षदा मंगल कार्यालय येथे हा व्याख्यान होणार आहे. व्याख्यान संपल्यानंतर कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो.